नमस्कार, मी अमित कोळेकर. तरुण भारत न्यूज बुलेटिनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. आता पाहूयात दिवसभरातील ठळक बातम्या. पाकिस्तान स्थित दहशतवादी संघटना लष्कर-ए-तैयबा अर्थात LAT-द्वारे भारतातील काही प्रमुख धार्मिक स्थळावर हल्ला करू शकते. गुप्त माहिती मिळाल्यानंतर दिल्लीतील प्रमुख धार्मिक आणि ऐतिहासिक स्थळावर सुरक्षा वाढवण्यात आली आहे. अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार दहशतवादी संघटना म्हणजेच इम्प्रोवाइज्ड एक्सप्लोजिव्ह डिव्हाइसच्या माध्यमातून लाल किल्ला आणि चांदणी चौक परिसरातील भागात हल्ला करू शकते, अशी माहिती मिळाली आहे. विशेषतः चांदणी चौक परिसरातील एका मंदिराला धोक्याची शक्यता देण्यात आली आहे. या माहितीची सध्या चौकशी सुरू असली तरी खबरदारी घेतली जात आहे. मुंबईहून बेंगलोरकडे कामानिमित्त निघालेल्या एका अभियंत्याला राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 48 वर अडवून दरोडा टाकण्यात आल्याची घटना 20 फेब्रुवारी रोजी दुपारी घडली. या प्रकरणी 8 अज्ञात आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादी वैभव मोहन, वय 30, राहणार वांद्रे, पूर्व मुंबई, हे फ्युचर कनेक्शन प्रायव्हेट लिमिटेड कंपनीमध्ये पॅन इंडिया टेक्निकल हेड म्हणून कार्यरत असून ते प्रोजेक्ट इंजिनियर देवेंद्र कदम यांच्यासोबत सुरतकल बेंगलोर येथे जात असताना बैलहोंगल तालुक्यातील कुळवळली गावाजवळ दुचाकीस्वारांनी त्यांची कार अडवली. आरोपीपैकी एकाने दगडाने कारच्या बोनेटवर प्रहार करून नुकसान केले. तसेच फिर्यादीकडील सुमारे 15 ग्रॅम वजनाची सोन्याची साखळी जबरदस्तीने हिसकावून घेतली. घटनेनंतर फिर्यादीने मित्राशी संपर्क साधून पोलिसांना माहिती दिली असून अळणावर व कित्तूर पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा करून तपास सुरू केला आहे. बेळगाव जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक के रामराजन यांनी घटनास्थळी भेट देऊन आरोपींचा लवकरच शोध लावण्यात येईल अशी माहिती दिली आहे. बेळगावातील पंतनगर बाळेकुंद्री BK येथील लक्ष्मी राजू कळीगुद्दी यांच्या घराचा कडेकोयंडा तोडून चोरट्यांनी सुमारे 8.5 लाख रुपये किमतीचे दागिने पळवले आहेत. सदर घटना गुरुवार दिनांक 19 फेब्रुवारी रोजी सायंकाळी 5:30 ते शुक्रवारी सकाळी 8च्या दरम्यान घडली आहे. चोरट्यांनी बेडरूममधील कपाटातील 150 ग्रॅम सोन्याच्या बांगड्या, नेकलेस, झुमके, अंगठी व कर्णफुले चोरली. घटनेची माहिती मिळताच मारियाळा पोलीस स्थानकाचे अधिकारी घटनास्थळी पोहोचून पंचनामा केला. बेळगाव शहर व तालुक्यातील वाढत्या चोरीच्या घटनांमुळे नागरिकांमध्ये मोठी अस्वस्थता निर्माण झाली आहे. निपाणीतील 5 जणांविरुद्ध बोगस बँक खाते उघडून ती खाती सायबर गुन्हेगारांना दिल्याप्रकरणी FIR दाखल करण्यात आले आहेत. बेळगाव जिल्हा सायबर क्राईम विभागाने स्वतःहून फिर्याद दाखल केली असून या खात्यावर विविध राज्यांमध्ये झालेल्या फसवणूक प्रकरणातील रक्कम जमा करण्यात आली होती. 5 जणांनी निपाणीतील फेडरल बँक खाते उघडून ते सायबर गुन्हेगारांना दिले, ज्यामुळे अनेक नागरिक ठगले गेले. या व्यवहारावर 10हून अधिक FIR विविध राज्यांमध्ये दाखल झाले आहेत. सायबर क्राईम विभाग आता कोणासाठी खाते उघडले गेले याची सखोल चौकशी करत आहे. मारिहाळा पोलीस ठाण्याच्या हद्दीत अंमली कच्ची दारू विक्री करत असल्याच्या धाग्यावर पोलिसांनी आनंद अप्पय्या कलेरी, वय 26, राहणार मारुती गल्ली, खणगाव, सध्या राहणार मोदगा यास ताब्यात घेतले आहे. मोदगा सुळेभावी रस्त्यावरील विठ्ठल हाणंबर लेआउट जवळ सार्वजनिक ठिकाणी आरोपीने स्वतःच्या फायद्यासाठी सुमारे 5 लिटर अंमली दारू बाळगून विक्री करत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक GS दरूर आणि त्यांच्या पथकाने छापा टाकून सदर दारू जप्त केली. या प्रकरणी मारियाहाळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे. कित्तूर तालुक्यातील हिरेनंदियाळी क्रॉस परिसरात शेतामध्ये अंदाजे 45 वर्षीय अज्ञात व्यक्तीचा सडलेल्या अवस्थेतील मृतदेह आढळला, ज्यामुळे परिसरात खळबळ उडाली. पोलिसांच्या प्राथमिक अंदाजानुसार मृतदेह 5 ते 6 दिवसापूर्वी हत्या करून शेतात फेकण्यात आला असावा. बेळगाव जिल्हा पोलीस अधीक्षक के रामराजन, DYSP विरेय्या हिरेमठ, CPI शिवानंद गुडगनट्टी, PSI प्रवीण गंगोळ व GG हंपण्णावर या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन मृतदेह तपासणीसाठी रुग्णालयात पाठवून दिला. मृत व्यक्तीची ओळख अद्याप पटलेली नसल्याने खुनाचा गुन्हा नोंदवून अधिक तपास सुरू आहे. या घटनेमुळे हिरेनंदियाळी व सभोवताच्या भागात नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. बागलकोट येथे छत्रपती शिवाजी महाराज जयंती मिरवणुकीदरम्यान झालेल्या दगडफेक घटनेच्या निषेधार्थ बेळगावात श्रीराम सेनेच्या वतीने तीव्र निदर्शने करण्यात आली. शांततेत सुरू असलेल्या मिरवणुकीवर अज्ञाताकडून दगडफेक झाल्याचा आरोप करत दोषीवर कठोर कारवाई करून गुंडा कायदा लागू करावा व संबंधितांना जिल्ह्यातून तडीपार करावे अशी मागणी आंदोलकांनी केली. या मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना सादर करण्यात आले. आंदोलनाचे नेतृत्व रवी कोकितकर यांनी केले असून काहींना अटक झाली असली तरी मुख्य सूत्रधारावर तातडीने कारवाई करावी अशी भूमिका त्यांनी मांडली. कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी प्रशासनाने ठोस पावले उचलावीत अशी मागणी करत आंदोलनात रवी कोकितकर यांच्यासह संघटनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. चिकोडी तालुक्यातील नागरमुंडोळी गावामध्ये 10वी व 12वीच्या सार्वजनिक परीक्षेच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांनी जनजागृती अभियान राबवले. या मोहिमेत मोबाईल फोन व टीव्हीचा वापर मर्यादित ठेवण्याचे आवाहन करण्यात आले आणि घरात शांत वातावरण राखून अभ्यासाला सहकार्य करण्यास पालकांना विनंती करण्यात आली. गावातील प्रमुख मार्गावर विद्यार्थ्यांनी रॅली काढून परीक्षा भविष्यासाठी महत्त्वाची असल्याचे संदेश दिले.
या उपक्रमामुळे गावात शैक्षणिक वातावरण निर्माण होणार असून विद्यार्थ्यांच्या यशासाठी सामूहिक प्रयत्नाचे उदाहरण साकारले गेले आहे. संत तुकाराम महाराज बीज सोहळा 5 मार्च रोजी देहूत होणार असून महाराष्ट्रासह कर्नाटकातून लाखो भाविकांचा होणारा सहभाग लक्षात घेता शासकीय स्तरावर योग्य नियोजन करण्याची मागणी संत तुकाराम महाराज संस्थानकडून करण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर देहूगाव येथील देऊळवाडा येथे शासनाच्या विविध भागातील अधिकाऱ्यांची समन्वय बैठक आयोजित करण्यात आली होती. बैठकीत आरोग्य सेवा, पिण्याचे पाणी, वाहतूक सुरक्षा आणि सुरळीत वीज पुरवठा यासह भाविकांच्या सोयी सुविधांवर चर्चा झाली. संस्थानाचे विश्वस्त उमेश महाराज मोरे यांनी प्रशासनाला प्रभावी उपाययोजना करण्याचे आवाहन केले. अपर तहसीलदार जयराज देशमुख यांनी प्रत्येक विभागाला दरवर्षीप्रमाणे नियोजन करून तयारी करण्याच्या सूचना दिल्या आहेत. कर्नाटक वीज नियामक आयोग 1 एप्रिल 2026 पासून प्रति युनिट 12 ते 15 पैशांची वीज दरवाढ करण्याचा प्रस्ताव मांडणार आहे. राज्यातील 5ही वीज पुरवठा कंपन्यांनी महसुली तूट भरून काढण्यासाठी वीज दरवाढ करण्याची विनंती KERC कडे केली आहे. कारण 2024-25 मध्ये बेंगलोर बेस्कॉमला 2,800 कोटी रुपयांचा तोटा झाला होता. घरगुती, औद्योगिक आणि व्यावसायिक ग्राहकासाठी वीज दरात वाढ होण्याची शक्यता असून काही श्रेणीत ती 67 ते 99 पैशापर्यंत असू शकते. फिक्स्ड चार्जमध्येही 10 ते 20 रुपये वाढ होऊ शकते. KERC तर्फे जनतेची मते जाणून घेण्यासाठी 27 फेब्रुवारीपर्यंत विविध भागात सभा आयोजित केल्या आहेत. दरवाढ लागू झाल्यास ग्राहकांच्या खिशावर अतिरिक्त ताण पडणार आहे, असे आर्थिक विश्लेषकांकडून सांगण्यात येत आहे. येळ्ळूर ग्रामदेवत श्री कल्मेश्वर मंदिर जीर्णोद्धार कमिटी आणि कल्मेश्वर मंदिर ट्रस्ट येळ्ळूर यांच्या वतीने आयोजित महाप्रसाद कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला, ज्याला ग्रामस्थासह परिसरातील भाविकांची मोठी उपस्थिती लाभली. कार्यक्रमाची सुरुवात श्री कल्मेश्वरांच्या पूजनाने झाली. त्यानंतर महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. सामाजिक, शैक्षणिक आणि धार्मिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांचा सत्कार करून त्यांच्या कार्याचा गौरव करण्यात आला. उपस्थित मान्यवरांनी मंदिराच्या जीर्णोद्धार कार्याचं कौतुक करत भविष्यातही सहकार्य करण्याची ग्वाही दिली. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी कमिटी, ट्रस्टच्या पदाधिकाऱ्यांनी आणि ग्रामस्थांनी मेहनत घेतली आणि आभार प्रदर्शनाने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. पतंगाने मला काय शिकवलंय सांगू? वर जाता जाता दोर सुटू देऊ नका. थोडी तरी इन्व्हेस्टमेंट FD मध्ये नक्की करा, कारण FD आहे तर स्टडी आहे. लोकमान्य FD सोबत मिळवा बेस्ट इंटरेस्ट रेट. लोकमान्य FD आहे तर स्टडी आहे. कर्नाटकासह देशभरात 10, 20 आणि 50 रुपयांच्या नोटांची कमतरता जाणवत असून किरकोळ खरेदीसाठी ग्राहक आणि व्यापाऱ्यांना अडचणीचा सामना करावा लागत आहे. डिजिटल व्यवहार वाढत असले तरी UPI सुविधा सर्वांपर्यंत उपलब्ध नसल्यामुळे छोट्या रकमेचे व्यवहार करण्यास त्रास होत आहे. काही व्यापाऱ्यांकडे पेमेंट सिस्टीमच्या स्कॅनरची सुविधा असली तरी सुमारे 30% व्यवहार अजूनही रोख स्वरूपात स्वीकारले जातात. केंद्र सरकारने UPI व्यवहारांना चालना देण्यासाठी कमी मूल्याच्या नोटांची छपाई सध्या थांबवली आहे. त्यामुळे सुट्या पैशांची समस्या अधिक वाढत असल्याने नागरिकांनी चिंता व्यक्त केली आहे. बागलकोट येथे छत्रपती श्री शिवाजी महाराज जयंती मिरवणुकीदरम्यान गुरुवारी रात्री उशिरा दगडफेक झाली, ज्यात बागलकोटचे SP सिद्धार्थ गोयल आणि काही शिवप्रेमी किरकोळ जखमी झाले. तणाव निर्माण होताच पोलिसांनी त्वरित हस्तक्षेप करून परिस्थितीवर नियंत्रण मिळवले. या प्रकरणी नवनगर, पेंढार गल्ली, मज्जू कमदगी, हनुमनसागर आणि इतर 8 जणांना अटक करण्यात आली आहे. मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी या घटनेची तीव्र निंदा व्यक्त करत वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना निपक्षपाती चौकशी करण्याची आणि गुन्हेगारांना कायदेशीर कारवाई करून शिक्षा देण्याची सूचना केली आहे. माजी सैनिकासाठी 16 आणि 17 मार्च रोजी बेळगावातील मराठा लाईट इन्फंट्री रेजिमेंटल सेंटरच्या मैदानावर भरती प्रक्रिया आयोजित करण्यात येणार आहे. या भरतीत सोल्जर जनरल ड्युटी GD आणि सोल्जर क्लर्क या पदासाठी निवड होणार आहे. मात्र उमेदवारांनी मराठा लाईट इन्फंट्रीमध्ये सेवा बजावलेली असावी. सोल्जर GD पदासाठी उमेदवाराचे वय 46 वर्षापेक्षा कमी असावे, तर क्लार्क पदासाठी 48 वर्षापेक्षा कमी असावे. इच्छुक माजी सैनिकांनी 16 मार्च रोजी सकाळी 8 वाजता सर्व आवश्यक कागदपत्रासह उपस्थित राहावे, असे मराठा लाईट इन्फंट्रीतर्फे उमेदवारांना वेळेवर पोहोचण्याचे आवाहन करण्यात आले आहे. बेळगाव शहरात सुरू असलेल्या निमंत्रित अखिल भारतीय टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेला आज विशेष उत्साह मिळाला, कारण देशातील लोकप्रिय आणि मानधनाच्या दृष्टीने आघाडीवर असलेल्या स्टार करण अंबाला उपांत्य फेरीसाठी पांडुरंग CC संघासोबत मैदानात उतरणार आहे. प्रथमच बेळगावात खेळण्यासाठी आलेल्या करणचे पांडुरंग CC संघाचे मालक बाळेकुंद्री खुर्द येथील शिवराज जाधव आणि विनायक कुंभार यांनी पुष्पहार आणि मानाची शाल देऊन स्वागत केले. संघ व्यवस्थापनाने त्यांच्या निवास, भोजन आणि इतर सुविधांची उत्तम व्यवस्था केली असल्याबद्दल करणने समाधान व्यक्त केले. उपांत्य फेरीतील सामन्यात त्याच्या खेळीची उत्सुकता क्रिकेट प्रेमीमध्ये वाढली असून त्याने तरुण खेळाडूंना चिकाटी आणि मेहनतीचा संदेश दिला आहे.
बेळगावमध्ये दुरुस्तीच्या कामामुळे उद्या रविवार दिनांक 22 फेब्रुवारी रोजी सकाळी 9 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत बेळगावातील अनेक उपनगरात वीज पुरवठा खंडित राहणार आहे. यामध्ये पंतनगर, बाळेकुंद्री, इंडाल औद्योगिक वसाहत, वैभवनगर, केली परिसर, विद्यागिरी, शिवबसनगर, सिव्हिल हॉस्पिटल परिसर, काळी अमराई, अयोध्यानगरसह परिसरातील अनेक भागात तसेच आझमनगर, कणबर्गी परिसर, उसगाव, हिंडलगा व सुवर्णसौध परिसरांचा यात समावेश आहे. तसेच शेती पंपसेटसह अनेक गावातील वीज पुरवठा तात्पुरता बंद राहणार आहे. ज्यामुळे नागरिकांनी आवश्यक काळजी घेण्याची सूचना हेस्कॉमने दिली आहे. कोइंपनगर, मुरलीधर कॉलनी, महालक्ष्मीनगर, सुभाषनगर, कॉलेज रोड, शासकीय व शैक्षणिक केंद्र या भागामध्येही वीज पुरवठा खंडित राहणार आहे असे हेस्कॉमच्या वतीने कळवण्यात आले आहे. हिंडलगा स्पोर्ट्स क्लब आयोजित पहिल्या ग्रामीण राष्ट्रीय स्तरावरील मॅरेथॉन स्पर्धेची तयारी अंतिम टप्प्यात पोहोचली असून बॉक्साईड रोड जवळील श्री कल्मेश्वर मंदिराच्या मैदानावर ही स्पर्धा उद्या रविवारी 22 फेब्रुवारी रोजी सकाळी 5:30 वाजता सुरू होणार आहे. सदर स्पर्धा पुरुष व महिलांसाठी असून 18 वर्षाखालील 18 ते 35, 36 ते 45, 46 ते 55 आणि 56 वर्षावरील वयोगटात आयोजित केली जाणार आहे. प्रत्येक गटातील पहिल्या 5 विजेत्यांना रोख रक्कम, स्मृतिचिन्ह, पदक आणि प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात येणार आहे. महाराष्ट्र, गोवा, आसाम, पश्चिम बंगाल, बिहार, कोची, उत्तर प्रदेश व कर्नाटकामधील अव्वल स्पर्धकांनी ऑनलाईन नोंदणी केली आहे. स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी निवृत्त सुभेदार, मेजर ऑनररी कॅप्टन चंद्रकांत कडोलकर, कृष्णा शहापूरकर, अनिल चौगुले आणि इतर तज्ज्ञांचे सहकार्य लाभत आहे. घराघरात श्रद्धेने पूजल्या जाणाऱ्या देवतांचे जीर्ण झालेले फोटो फ्रेम्स झाडाखाली किंवा इतरत्र फेकणे अयोग्य असल्याचे मत सामाजिक कार्यकर्ते वीरेश बसय्या हिरेमठ यांनी व्यक्त केले आहे. शनिवारी चन्नमा सोसायटी परिसरात देवतांचे फोटो संकलित करताना त्यांनी सांगितले की अशा फोटोंचे शास्त्रोक्त विधीने विसर्जन करणे प्रत्येकाचे कर्तव्य आहे. स्वतः विसर्जन करता येत नसेल तर आपल्या सर्व लोकसेवा फाउंडेशनशी संपर्क साधावा, जेणेकरून सदर जीर्ण झालेले फोटो फ्रेम्स संकलित करून योग्य पद्धतीने विसर्जित केले जातील असे त्यांनी स्पष्ट केले आहे. यावेळी महादेव राठोड यांनीही सामाजिक उपक्रमाचे कौतुक करत नागरिकांनी सहकार्य करण्याचे आवाहन केले. कार्यक्रमात अरुण, श्रीकांत शास्त्री आणि इतर उपस्थित होते. नवी दिल्ली येथील प्रतिष्ठित भारत मंडपम येथे पार पडलेल्या AI समिट दरम्यान युवक काँग्रेस कार्यकर्त्यांनी केलेल्या अशोभनीय आंदोलनाचे पडसाद आता बेळगावात उमटले आहेत. या आंदोलनात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आल्याचा तसेच कार्यकर्त्यांनी शर्ट काढून अर्धनग्न आंदोलन केल्याचा आरोप आहे. आंदोलनकर्त्याकडे मोदी आणि अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे छायाचित्र असलेला शर्ट असल्याचेही वृत्त आहे. या घटनेचा निषेध करत भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनी शनिवारी बेळगावातील काँग्रेस कार्यालयाला घेराव घालण्याचा प्रयत्न केला. मात्र मार्केट पोलीस ठाण्याच्या पोलिसांनी तात्काळ हस्तक्षेप करत आंदोलकांना अडवले आणि काही जणांना ताब्यात घेतले. ताब्यात घेण्यात आलेल्या नेत्यामध्ये महंत ओकुंद, शिल्पा किकरे, सविता गुदाकई आणि कृष्णा पाटील यांच्यासह भाजपचे असंख्य कार्यकर्ते व इतर महिलांचा समावेश आहे. आंतरराष्ट्रीय परिषदेत अशा प्रकारचे आंदोलन करून देशाची प्रतिमा मलिन केल्याचा आरोप करत संबंधितावर तात्काळ कारवाई करण्याची मागणी भाजप नेत्यांनी केली. दरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी काँग्रेस कार्यालय परिसरात कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. नेहमी शांत आणि सामाजिक एकोपा जपणारी गणेशपूर गल्ली अनेक पिढ्यापासून स्थानिक नागरिकांचे वास्तव्य राहिलेल्या गल्लीत आहे. येथे अनेक जातीय आणि बहुभाषिक नागरिक एकत्र राहतात, ज्यामुळे सामाजिक सलोखा आणि सांस्कृतिक समरसता दृढ झाली आहे. शहापूरमधील ही गल्ली आपल्या ऐतिहासिक वारसा, श्री कालिका देवी मंदिर, पारंपरिक सोने चांदी व्यवसाय, जुनी कौलारू घरे आणि विविध कार्यक्रमासाठी ओळखली जाते. गणेशोत्सव, विविध सण आणि मंदिरातर्फे आयोजित सामाजिक उपक्रम या गल्लीला विशेष ऊर्जा देतात आणि येथील ऐक्य आणि ऐतिहासिक वारशाला जिवंत ठेवतात. या सांस्कृतिक आणि 200 वर्षाचा ऐतिहासिक वारशाचा प्रवास तरुण भारत डिजिटल मीडियावरील माझं विनुग्राम मालिकेद्वारे व्हिडिओ डॉक्युमेंटरीच्या माध्यमातून यूट्यूब चॅनल आणि फेसबुक पेजवर आज शनिवार दिनांक 21 फेब्रुवारी रोजी प्रसारित झाला असून सर्वांनी हा व्हिडिओ नक्की पाहावा असे आवाहन करण्यात आले आहे. याचबरोबर आजचे बातमीपत्र येथे संपले. अधिक माहिती आणि ताज्या घडामोडीकरता पाहत रहा तरुण भारत न्यूज चॅनल. तसेच आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. विश्वासार्ह बातम्यांसाठी दररोज वाचा दैनिक तरुण भारत. धन्यवाद.